आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी आहेत। शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार आहेत प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आज एक निश्चित भूमिका येणं अपेक्षित होतं, मात्र तेवढी आली नाही। आत्ता जी भूमिका आली आहे की जर राष्ट्रवादीचा जर पाठिंबा घेतला तर आम्ही शिवसेना विरोधकांमध्ये बसेल, काय सांगा? महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधातच BJP आणि सेनेला दिलेला आहे। असं असताना सुद्धा शरद पवारांशी सुरक्षित पद्धतीनं बोलायचे प्रकार जे चालू आहेत त्याच विषयावर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या आपल्या आजच्या पत्रकार परिषदेत आणि त्यापूर्वीच्या आमच्या आमदारांच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं। महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित असणारा स्वाभिमानी निर्णय आणि सन्मानजनक अशा पद्धतीचा तोडगा आणि प्रस्ताव BJPकडून आला तर तो स्वीकारावा, अन्यथा ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो, महाराष्ट्राच्या जनतेनं खवळून ज्यांच्या विरोधात आम्हाला सर्वांना या ठिकाणी ताकद आणि शक्ती दिली, त्यांच्याबरोबर जर BJP संगत करणार असेल तर त्याला ताकदीने विरोध करण्यासाठी आदेशसुद्धा आम्हाला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज दिलेले आहेत। पण इतके दिवस वाट बघून सुद्धा अद्यापही BJPकडनं काही उत्तर नाही। इतका अपमान होऊन सुद्धा आज एक स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती असं वाटत नाही? आजच्या बैठकीतली भूमिका ही बऱ्यापैकी स्पष्टच आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आज ज्या पद्धतीने पक्षनेतेपद निवड झालेले आहे त्याच पद्धतीची भूमिका कदाचित बुधवारी होईल असं सुद्धा संकेत दिसून येतात। पण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे किंवा अद्यापही BJP बरोबर पुढची बोलणी होऊ शकतील, 2 दिवसांनी आम्ही निर्णय घेऊ पुढचा, असं अद्यापही सांगितलं जातं। यावर काय? मुळातच महाराष्ट्रामध्ये गेली 25 वर्षे शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिकदृष्ट्या अतिशय एकमेकाच्या विचाराशी समपातळीवर असणारे 2 पक्षांची युती आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या विधानसभेला अपवादात्मक परिस्थितीत जी लढाई झाली त्यानंतर सुद्धा तो जनतेने कौल दिला आहे, त्याचा आदर राखावा आणि अजूनसुद्धा BJPकडून योग्य प्रस्ताव यावा यासाठी कदाचित आदरणीय उद्धवजी साहेबांनी आज सुद्धा थोडा 1 दिवस थांबवला असेल, इतकंच आम्हाला वाटतं।